नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। जी पावले सदा डोळ्यांआडच राहिली त्यांचा माग घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला। मातुश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या। उभा राजगड गडबडून गेला। आपल्या खासगीच्या कारभाऱ्याला जिजाबाईंनी सतीची सूपवाणे सिद्ध करण्याची आज्ञा दिली। राजांच्या राणीवशात कल्लोळ माजला। एकाही राणीत जिजाबाईंना रोखण्याची हिंमत नव्हती। आपल्या महालाच्या बंद दरवाजा आड हिरवे नेसवाण अंगावर चढविलेल्या हिरवा चुडा हातभर भरलेल्या मळवटावरच भरगच्च आडवे कुंकू घेतलेल्या जिजाबाई फरसबंदीवर बसल्या होत्या। मोकळ्या झालेल्या माठासारख्या त्यांची नजर शून्यात हरवून गेली होती। राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते। राजगडावर एकच स्त्रीमन जीव घेण्या अस्वस्थतेने पुरते सैरभैर झाले होते। पुतळाबाईंचे शंभू बाळांना संगती घेऊन त्या जिजाबाईंना महालाच्या मिटल्या दरवाजासमोर आल्या आणि त्यांनी बाळराजांना हाताने इशारत केली। थोरल्या आऊसाहेब पुढे होत मिटल्या दरवाजावर हाताने हलकेच थाप देत बाळराजांनी साद घातली। आम्ही आहोत शंभू बाळ, दरवाजा खोलता? शंभू बाळांनी दरवाजाजवळ तोंड नेत जिजाऊंना दिललगाव बोलात विचारले। ते थोडा वेळ थांबले पण आतून दाद आली नाही। थोरल्या आऊ, दरवाजा खोला, नाहीतर डोकं आपटू आम्ही दरवाजावर। खोला आऊ, दरवाजा खोला। बाळराजे दरवाजावर थडाथड थापा देऊ लागले। जिजाबाई थरारल्या। खरंच बाळराजे दरवाजावर डोकं आपटायलाही अनमान करणार नाहीत या विचाराने त्यांचा सारा बांधला निर्धार टायाडौल झाला। कसबस उठत होत त्यांनी दरवाजा खोलला। हिरव्या गर्दरानात वाट धुंडाळताना दमगीर झालेल्या आणि शेवटी थकल्या पायांनी एका खोल कड्याच्या तोंडावर आलेल्या गायीगत त्यांची स्थिती झाली होती। झटक्याने पुढे होत त्यांना मिठी घालत बाळराजांनी मान वर उचलली। त्यांच्या टोपातील मोतीलग मागे ओळंबली। डोळ्यातून मोती उघळत असताना ते बोलले, बालभूत्याने जगदंबेला बोलावे तसे तुम्ही आम्हा सोडून जाणार थोरल्या आऊसाहेब? आम्ही येणार तुमच्या संगती। ते ऐकताच जिजाबाईंचा उर बंद केलेला सारा कड फुटून उमळून आला। वाकून बाळराजांना मिठीत घेत जिजाऊ गदगद हलत पुंजू लागल्या। त्यांच्या डोळ्यातून उतरणारे अश्रू थेंब बाळराजांच्या टोपातील मोतीलगावरून ओघळत त्यांच्या जाम्यात मिसळू लागले। आऊसाहेब, आमचे आबासाहेब येईपर्यंत कुठं जाऊ नका। बाळराजांनी साकडे घातले। ओसरते हुंदके आवरताना जिजाबाईंनी मान डोलावली। सती जायला निघालेल्या आऊसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखते करण्यात यश घेतलेल्या बाळराजांच्याकडे ममतेने बघत पुतळाबाईंनी आपल्या पापणीकडा पदराने पुसत्या केल्या। सुरत लुटून राजे राजगडाच्या पायथ्याशी आले। सोने, चांदी, रत्ने, मोती, त्यांच्या गोणी लादलेले विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते। पण नेहमीसारखे त्यांना सामोरे येण्यासाठी कुणीच गड उतरून आले नव्हते। राजांची उजवी भुवई कमान बाग घेत राजसंतापाने वर चढली। घोड्यावरून त्यांनी आपली नजर उचलून राजगडाला जोडली। पद्मावतीच्या निशाण चौथऱ्यावरची निशाण काठी भुंडी बघताना मात्र त्यांचा राजसंताप कुठच्या कुठे गेला। चढली भुवई क्षणात पडली। त्यांच्या विजयी मनाच्या उभार घोड्याला शंकांच्या असंख्य लगामांनी क्षणात जखडून टाकले। त्यांच्या धीराच्या निधडेपणाच्या गुणी कुठेतरी आपल्या काळ्या केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या। कपाळीचे शिवगंध आकर्षित राजे पाय उतार झाले। पालखीत बसून राजगड चढू लागले। पालखी पाली दरवाजावर होताना कधी नव्हे ती गडचढीची नौबत खामोश झालेली त्यांना जाणवली। मनात कुशंका घर करू लागल्या। सारे महाल मागे टाकीत राजे जिजाबाईंच्या महालासमोर आले। सुरतेच्या कैक अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्या हुड्यांचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजांनी जिजाऊंच्या महालाचा बंद दरवाजा लुटला, अत्यंत थरथरत्या हाताने। आत फरसबंदीवरच्या बिछायतीवर सतीवेश घेतलेल्या जिजाबाई बसल्या होत्या। त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाळराजे बसले होते। दरवाजाच्या कुरकुरीमुळे मान वर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसताच उभ्या राजगडाचीही काळीज पिळवटून निघावे असा कंठ फोडला। शिवबा, आमचं कपाळ फुटलं, तुमचे महाराज साहेब केले। भूकंपाने सर्वोदार सोशिक भुई थरथरते तशा जिजाबाई थरथरू लागल्या।
आपल्या उभ्या अंगावर राजांना शिसाचा रस ओतल्यासारखे झाले. दरवाजातच पाय जखडबंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपल्या बाकदार नाकाचा गड्डा उजव्या हाताच्या चिमटीत धरला. त्यांच्या मिटल्या डोळ्यात शहाजी राजांची मूर्ती उभी ठाकली. तिचे पाय धूत त्यांच्या उरातले दुर्मिळ राज अश्रू दाढीवरून घसरून छातीवरच्या कवड्यांना जाब विचारित जाम्यावर उतरू लागले. त्या वीरपुरुषाचे भोसलाई राजमन पाझरत होते. ओघळणारे अश्रुलोट महाराज साहेब शहाजीराजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या ठशांचा माग घेत धावत होते. भरल्या नजरेने राजांनी जिजाऊंच्या कडे बघितले. अश्रूंच्या सफेद आडपडद्यांतून त्यांना एक पुसट हिरवा उभा रंगपट्टा दिसू लागला. त्यांच्या उभ्या अंगावर सरकन काटा चोठला. कधी नव्हे ते हिरवे नेसवाण आऊसाहेब का नेसल्या हा शक उराच्या तळवटातून उसळून येताच चारी पायांनी दातेरी आकडेचा लावलेला ताकद जोर हत्ती कळवळून उठावा तसे राजे कळवळून म्हणाले. तर्जनीने आपल्या पापणीकडा झटकन निपट्ट्या करीत राजे पुढे सरसे झाले. सूपवाणांकडे हात करीत त्यांनी जिजाबाईंना थरथरत विचारले, मासाहेब हे काय करता आहात? जिथं स्वारी तिथं आम्ही. आम्ही जाणार राजे. चितेच्या आग भरल्या मेण्यातून आम्ही तुमच्या महाराज साहेबांच्या पायांशी जाणार. आमच्या फुटक्या हातांनी आम्ही सतीवाणे देणार. उभ्या हयातीत कधी बोलल्या नाहीत अशा जिजाऊ पिळवटून बोलल्या, निर्धाराने बोलल्या. ते ऐकताना आपले सारे दौडते राजेपण कुणीतरी उचलून चितेवर चढवित आहे असे राजांना वाटले. पडल्या गडाच्या नगारखान्यावरचे निशाण उतरावे तसे राजांचे राजेपण क्षणात उतरते गेले. उरला फक्त जिजाऊंशी रक्तसंबंध आणि काळीज गुंतवा असलेला फर्जंद शिवबा. बेंगळुरू सोडून मेण्यातून पुण्याच्या बरड जहागिरीत आऊसाहेबांच्या संगती आलेला, त्यांच्या मायाभरला हात पाठीवर घेत पुण्यात नांगराच्या खुंटाळीला आपला हात घालणारा, त्यांच्या शिवसतेज हाताने आपल्या कपाळी शिवगंध रेखून घेणारा शिवबा. केवळ शिवबा. एरवी ताठ मानेने घोड्यावर मांड घेणारे राजे ढासळत्या मानेने आणि मनाने पुढे झाले. जिजाऊंच्या समोर गुडघे टेकून त्यांनी आपले शिवगंधी कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर टेकविले. गदगद हलत टोपावरच्या मोतीलगाला डावे उजवे हिंदोळून टाकीत राजे स्पंदून म्हणाले, नका आऊसाहेब, आम्हास एकटे टाकून जाऊ नका. शंभूबाळांची हात जोड नका तोडू. आम्ही रायरेश्वरावर घेतलेली श्रींच्या राज्याची आण पुरी करणार आहोत. ते कोण बघणार? तुमच्या बाळराजांचे शंभूराजे झालेले कोण पाहणार? आजवर आशीर्वादांसाठी पायांना हात लावले. आज ही एवढीच भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हात परडी म्हणून पसरतो आहोत. आम्हास परते सारू नका. राजांनी गर्दन उचलली. ज्या हातांनी पेटून उठलेल्या राजांनी कैक वेळा भवानी उपसली होती त्याच हातांची उंजळ जोडून राजांनी ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली. त्यांचे पाणथरलेले सूर्यपेट निमुळते डोळे मासाहेबांच्या डोळ्यांना जोडले गेले. जिजाऊंच्या तुळजाई डोळ्यातून सुटलेले अश्रू टपटपत राजांच्या ओंजळीत उतरू लागले. त्यांच्या उष्ण स्पर्शाबरोबर राजांना वाटत होते की या हर एक अश्रुथेंबासाठी एक एक जिंदगी कुरवंडून टाकावी. राजे असे पेश येतील हे ध्यानीमनी नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डायाडौल झाला. त्या घोटाळल्या राजांनी पसरलेली ओंजळ आपल्या चुडा भरल्या हातांनी आवेगाने बंद करीत त्या म्हणाल्या, नाही राजे, हात पसरू नका. तुमच्या हातांची परडी आई अंबेनेच आपल्या हातांनी भरली असता आम्ही तिच्यात काय घालावं? आम्ही थांबू. फुटल्या कपाळाने सुद्धा थांबू. या राज्यासाठी, तुमच्यासाठी, बाळराजांच्यासाठी. तुमच्या पाठीवर पडणाऱ्या संकटात आमच्या जाण्याने आम्ही आता भर नाही घालणार. मासाहेबांनी डोळे पुसले आणि डाव्या हाताने सतीची वाणे परती सारली. जिंकला गडाच्या नगारखान्यावरच्या चढत्या निशाणासारखे राजांचे मन उभारून आले. तरीही त्यांचे मन शहाजीराजांच्या आठवणीने तडफडत होते. चढत्या निशाणाच्या तडफडीसारखे. हे सगळे दाटल्या कंठाने खाली मान घालून ऐकणाऱ्या पुतळाबाई एकाच विचाराने चखडबंद झाल्या होत्या. सती जायला निघालेल्या मासाहेबांना आपले मन बांधताना कोण कष्ट झाले असतील हे सारे भरल्या उराने समोर बघताना बाळराजांना दोन गोष्टी कळून चुकल्या. एक, आबासाहेबांचे डोळेही पाणवतात आणि आम्ही मानतो, समजतो त्याहून थोरल्या आऊसाहेब केवढ्या तरी थोर आहेत. शहाजीराजे गेले ही खबर मावळ मुलखात पसरताच राजांच्या भावकीतील मंडळी राजगडावर आली.
त्यात शंभू बाळांचे मामा फलटणकर बजाजीराजे निंबाळकर आले होते. नातेबंधातल्या सर्व मंडळींसमोर राजांच्या मस्तकाचे मुंडन झाले. उतरल्या केशसंभाराच्या मस्तकाने आणि जडवल्या मनाने राजांनी शहाजीराजांची दिवसकर्मे शास्त्रयुक्त विधींनी पार पाडली. ते विधी समोर बघताना शंभू बाळांची एकच एक कोशिश चालली होती. कधीच न बघितलेल्या आपल्या थोरल्या महाराजसाहेबांची मूर्ती कल्पनेने ते मनोमन रेखू बघत होते. पण ते साधत नव्हते. कितीही कोशिश केली तरी त्यांच्या मनासमोर मूर्ती उभी ठाकत होती ती आबासाहेबांचीच. शेवटी एके दिवशी जिजाऊंच्या महाली त्यांची पायधूळ मस्तकी घ्यायला आलेल्या शंभू बाळांनी त्यांना विचारले, कसे कसे दिसत होते आमचे थोरले महाराज साहेब थोरल्या आऊ? भरल्या डोळ्यांनी बाळराजांकडे बघताना कधी नव्हे ते जिजाबाईंना आज प्रथम भावून गेले की शंभू बाळांचा तोंडावळा थेट आमच्या स्वारींसारखाच आहे. नाक भुवयांची तशीच ठेवण, कपाळाची तशीच भरदार आडवी मांडण आणि आत बाहेर सारख्याच साफ असलेल्या रानभेरी डोळ्यांच्या बाहुल्यांचे तसेच साफ दर्पण. बाळराजांना आवेगाने जवळ घेताना जिजाऊंना म्हणावसे वाटले की शंभू बाळ, तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखेच दिसता. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. प्रेमभराने त्यांनी बाळराजांचे खांदे पकडले आणि त्यांच्या नितळ डोळ्यात बघताना जिजाबाईंना आपल्या हयातीच्या हरवलेल्या कैक पायवाटा त्यात दिसू लागल्या. बजाजी मामा फलटणला परतण्यापूर्वी मनची एक इच्छा राजांनी बोलावी म्हणून त्यांच्या महाली भेटीसाठी आले. भेट मुजरा रुजू करून ते राजांना म्हणाले, आम्ही फलटणला परतावे म्हणतो राजे. इजाजत होईल तर संगती बाळराजांना घेऊ, त्यांना तेवढाच कुटुंब पालट होईल. कसं करता? बजाजींच्याकडे बघताना राजांना सईबाईंची आठवण झाली आणि जाणवून गेले की शंभू बाळांनी आपले आजोळ पाहिलेच नाही. आम्ही आमच्या आजोळाला सिंदखेडला पारखे झालो. बाळराजांचं तसंच व्हायला नको. क्षणभर विचारात हरवल्यागत थांबून राजे बजाजींना म्हणाले, जरूर घेऊन चला. बाळराजांना बजाजी, पण मासाहेब काय म्हणतात ते बघा. गड सोडताना बरोबर धाराऊ आणि अंतोजी रायजीला घ्या. हत्यारबंद धारकऱ्यांची शिबंदी संगती ठेवा. तुम्ही घरची माणसं, तुमचा काळीज गुंतवा आम्ही जाणतो. पण बाळराजांना परते पाठवताना तुम्ही जातीनिशी बरोबर असा. त्याची फिकीर नसावी राजे. उरात रक्ताची जाग आणि डोळ्यात तेल ठेवून खासे आम्ही हमेशा त्यांच्याबरोबर राहू. राजांनी होकार दिल्याने बजाजींना फार समाधान वाटले. फलटणचा आपला कबिला शंभू बाळांना बघताच कसा खुशनिहाल होईल याचे चित्र मनाशी रेखीतच ते राजांच्या महालाबाहेर पडले. जिजाबाईंची संमती मिळताच बाळराजांच्या जाण्याची सगळी तयारी झाली. शुभ दिवशी वाटचालीची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध झाली. जिजाऊंचा, राजांचा आणि राणी वशातील सगळ्या मासाहेबांचा निरोप आशीर्वाद घेतलेले बाळराजे राजगडाच्या सदर महालाबाहेर पडले. त्यांच्याबरोबर धाराऊ आणि तिचे 2 मुलगे अंतोजी रायाजी चालले. बाळराजांना निरोपाची पायसोबत देण्यासाठी खुद्द राजे त्यांचा हात हातात धरून पद्मावती माचीपर्यंत आले. राजांच्या पायांना हात लावून बाळराजांनी एकदा त्यांच्याकडे पाहिले. या सांभाळून असा. बाळराजांचे खांदे थोपटीत राजे म्हणाले. शंभू बाळ पालखीत बसले. पाठोपाठ धाराऊ पालखीत चढली. भोयांनी खांद्यावरचे भोईपट हातांनी ठाके ठीक करून पालखीला खांदे दिले. पालखी राजगड उतरू लागली. तिच्या दोन्ही तर्फेने हातात तळपते नंगे तेके पेलून तरणे बांड रायाजी अंतोजी चालले. शेकडो निवडक पटेकर कमरेच्या हत्यारांच्या मुठीवर आपली दमदार बोटे वृत्ती धरून पालखी मागून चालले. आदिलशाही बागदार किमॉश डोक्यावर असलेल्या बजाजी मामांनी राजांची छातीला छाती भिडवून भेट घेतली. डोळ्यांनीच राजांना फिकीर नसावी असा भरोसा दिला आणि तेही पालखी मागून चालले. पालखी नजरेआड होईपर्यंत राजे स्वतःला हरवल्यागत तिच्याकडे एक नजर बघतच राहिले. सईबाईंची आठवण देणाऱ्या बाळराजांच्या आजोळी चाललेल्या पालखीकडे बघताना राजे मनातील सईबाईंना म्हणत होते, आमच्या मुलखागत आलेल्या जगदंबेच्या मूर्तीचं दर्शन घेणं तुम्हास घडलं नाही. कधी शंभू बाळांना घेऊन तुम्हास आपल्या माहेरगावी फलटणला जाणं साधलं नाही. तुमच्या अंतसमयी तुमची आमची भेटी झाली नाही. नेहमी दूरदेशी असलेले आमचे महाराज साहेब असेच शिकारीचे निमित्त करून कायमचे दूर निघून गेले. सई माणसांचा हा गुंता उकल होण्यासारखा नाही. तरीही एकला जीव पदरी घातला म्हणून तुम्ही शंभू बाळांना आमच्या हवाली केलं.
जेवढं साध्य होईल तेवढं आम्ही त्यांच्यासाठी करणार आहोत. पण या दुनियेत आलेला हर एक जीव एकलाच असतो, स्वतःच्या आजोळास तो कायमचा पारखात झालेला असतो. किरणे कलतीला आली असताना फलटण नजर टप्प्यात आले. बजाजी राजांनी गाववेशीवरच भोयांना पालखी ठाण करण्याची आज्ञा दिली. एक स्वार पुढे धाडून चिरंजीव शंभू बाळ आल्याची वर्दी आपल्या वाड्याकडे पाठविली. निंबाळकरांचा निसूर असलेला वाडा ती खबर ऐकताच चैतन्याने जागून उठला. बजाजींचे चिरंजीव महादजी, तुळोजी, कान्होजी आणि गोरखोजी खासगीच्या कारभाऱ्यांना संगती घेऊन बाळराजांना सामोरे जाण्यासाठी गाववेशीवर आले. कारभाऱ्यांनी एक पाय बांधलं जिथं कोंबडं शंभूराजांच्या वरून उतरून दूर फेकून दिलं. शंभूराजांनी आपल्या चारी मामे भावांची उरभेट घेतली. आपले मामा बजाजीराजे आणि सारे मामे भाऊ यांच्या समवेत बाळराजांनी पाणगंगा नदी ओलांडून फलटणात आपल्या मातुश्री आऊसाहेबांच्या गावठाणात प्रवेश केला. आपला घडी व दगडांचा चिरेबंदीवाडा नजरेत येताच बजाजी हात उंचावता करीत म्हणाले, बाळराजे, पाहिलात तुमच्या आऊसाहेबांचा वाडा? मामांचे ते बोल ऐकताना आपला उजवा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांना केव्हानी कसा भिडला ते बाळराजांना कळलेच नाही. समोरच्या वाड्याची नजरेत साठवण करीत शंभूराजे साऱ्यांच्या बरोबर वाड्याच्या खिळेबंद थोर दरवाजात आले. सुवासिनींनी आरती तपके फिरवून त्यांची ओवाळण केली. सोनमोहरांचा सत्का त्यांच्यावरून उतरला. पायीच्या मोजड्या उतरून शंभू बाळांनी आपल्या आऊसाहेबांच्या वाड्यात पाऊल टाकले. त्यांची भिरभिरती नजर वाड्याच्या कानाकोपरा टिपत होती. आपल्या छोटेखानी उरात कोण प्रकारची घालमेल माजली आहे त्याची त्यांना नीटपणे उकल होत नव्हती. चला बाळराजे, प्रथम देवदर्शन करू, बजाजी देवमहालाच्या रोखाने हात करीत म्हणाले. मामांच्या मागून देवमहालात जाऊन शंभूराजांनी देवदर्शन केले. बजाजींनी आपल्या कबिल्यातील साऱ्या स्त्रियांना देवमहालात बोलावून घेतले. हरवलेले काहीतरी मनोमन शोधू पाहणारे बाळराजे रात्रीच्या भोजनानंतर सुखवायच्या महालात आले. त्यांच्या संगती धाराव होती. तिने मंचकावरची बिछायत हात फिरवून ठीक केली. बाळराजांनी उतरून दिलेला मस्तकीचा टोप तिने चौरंगावरच्या तबकात ठेवला. बाळराजे मंचकावर लेटते झाले. पायगतीला येऊन धाराऊ त्यांचे पाय हलक्या हातांनी चेपू लागली. त्यांच्या डोळ्यात डोळा लागला आहे असे वाटताच धाराऊने त्यांच्या अंगावर शाल पांघरली आणि ती फरसबंदीवर अंथरलेल्या बिछायतीवर आडवी झाली. महालाच्या अंतरंगावर चिराखदानांच्या ज्योतींनी आपल्या मंद प्रकाशाची पिवळसर शाल पांघरती केली होती. आपल्या गोंदल्या हाताची बळी करून ती उशासारखी डोक्याखाली घेतलेल्या धाराऊचा श्वास लयीत सुरू झाला. पण मंचकावरचे बाळराजे तळमळत होते. जागे पालटामुळे त्यांना झोप येत नव्हती. ते सारखे कूस पालटत होते. त्यांच्या अंगावरची शाल केव्हाच बाजूला पडली होती. एकच एक विचाराचा बळजोर स्वार त्यांच्या मनाच्या तट्टावर मांड टाकून बसला होता. चारी बाजूंनी तो कायदे आखडीत होता. लागणारी ओढ असह्य होत होती. कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब? त्या एकाच सवालाच्या कैक घोडेटापा होऊन दौडू लागल्या. कशा दिसत होत्या आऊसाहेब? का आठवत नाही त्यांचा चेहरा? पाण्याबाहेरच्या बाळमाशासारखे शंभू बाळ तळमळू लागले. त्यांच्या काळजाची धडपड वाढू लागली. एकाएकी त्यांना पलीकडच्या दालनाच्या रुखाने कसली तरी खडखड स्पष्ट ऐकू येऊ लागली. त्या दालनाच्या खिडक्यांच्या चौकटीची दारे थडथडत होती. बाणगंगा नदीच्या रोखाने दौडत आलेला वारे झोत सुंकार घुमवीत निंबाळकरांच्या वाड्यात बेरोख घुसला होता. तो सुंकार आणि त्याला धरून उठणारी दारांची धडधड पडल्या ऐकताना बाळराजांच्या डोळ्यांसमोर एका मागोमाग एक स्त्री मुद्रा गरगरत फिरू लागल्या. जिजाऊ, पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई, बजाजींच्या कबिल्यातील मामीसाहेब. पण त्या साऱ्या मुद्रा सोनपुतळवाणात उजळून निघालेल्या होत्या. त्यांच्या तेजाने बाळराजे दिपून जात होते. आडोसा आसरा घ्यायला त्यांना सावळेपण पाहिजे होते. मिटल्या डोळ्यांच्या हाताशी ते येत नव्हते. म्हणून बाळराजांनी डोळे उघडले. सगळा महाल पिवळ्या धमक प्रकाशाने भरून गेला होता. बाळराजांनी पुन्हा डोळे मिटले. त्यांच्या अंगचा जामा घामाने पुरता डबडबला होता. पलीकडच्या दालनातून वाढलेली थडथड आणि सुंकार येतच होते.
घायाळ झालेले शंभू बाळ तळमळत होते. त्यांच्या अंगाखालची बिछायत सुरकुतली होती. आऊसाहेब अशी मोठ्याने कंठ फोडून साथ घालावी असे त्यांना वाटत होते. डोळे मिटून पालथे पडलेल्या त्यांच्या छातीखाली सापडलेल्या भवानीच्या माळेतील कवड्यांचे श्वास सुद्धा घुसमटत होते. कोंडी कोंडी दाटली होती. एकाएकी पाठीवर पडलेल्या हाताच्या स्पर्शाने ते केवढे तरी दचकले आणि खाडकन मंचकावर उठून बसले. ती धाराऊ होती. मूळची गौरवर्णी असली तरी हात, कपाळ, गळा गोंदलेला असल्यामुळे ती सावळीच दिसत होती. तिला समोर पाहताच शंभू बाळ थरथरत बोलून गेले. धाराऊ आऊसाहेब. त्यांच्या दाट कुरळ्या केसातून ममतेने आपली कुणबी बोटे फिरवीत धाराऊ म्हणाली, भिवू नका, म्या हाय नव. आणि तिने बाळराजांचे मस्तक आपल्या छातीजवळ बिलगते घेतले. पलीकडच्या दालनातील दारांची थडथड आता निसूर झाली होती. वारे चोताचा सुंकार आल्या पावली निघून गेला होता. ते पलीकडचे दालन निंबाळकरांच्या वाड्यातील बाळंतिणीचे दालन होते. कैक सालांपूर्वी त्याच दालनात सईबाईंचा जन्म झाला होता. धाराऊला शंभू बाळांना ते काही माहीत नव्हते. धाराऊ आपल्या पदराने बाळराजांच्या कपाळी दाटलेला घाम टिपू लागली. अंधारात निसूर झालेल्या फलटणला घेर धरलेली बाणगंगा नदी निराधार किनाऱ्याला आसरा देत संतपणे वाहत होती. थोडे दिवस फलटणात मुक्काम करून बजाजी मामांच्यासह शंभूराजे राजगडावर परतले. या अवधीत कोंढाण्यावरून होणाऱ्या तोफमारीने हैराण झालेल्या जसवंत सिंगाने कोंढाण्याचा वेढा हलवून हताशपणे औरंगाबादेची वाट धरली होती. राजगड सोडून खासेराजे अहमदनगर औरंगाबादेपर्यंत मोगलाई मुलूक जेर करून राजगडावर परतले होते. सुरत लूट, जसवंत सिंगाची माघार, मोगलाई मुलखाची बावळ्यांनी केलेली मारझोड यांनी औरंगजेबाच्या दिल्ली दरबारची हवा तापू लागली. आपल्या या हालचालींचा नतीजा म्हणून औरंगजेब आता कोण मनसुब्याने पावले टाकील याचा विचार करीत राजे आपल्या महाली खिडकीच्या चौकटीजवळ पाठीवर हात बांधून उभे होते. त्यांची नजर गुंतविण्याच्या वळणावर पत्रावर जखडली होती. हाताची सडक बोटे चळवळ करीत एकमेकात पुन्हा गुंतली जात होती. बजाजी भेटीला येत असल्याची मिळालेली वर्दी सुद्धा ते विसरून गेले होते. राजांच्या महाली आलेले बजाजी राजांना पाठमोरे पाहून क्षणभर घोटाळले. त्यांना आपल्या येण्याचा सासूद लागावा म्हणून अदबीने म्हणाले, आम्ही परतावं म्हणतो राजे. राजांच्या राजकारणी विचारांची धावणी सुटली. वळते होत ते बजाजींना म्हणाले, एवढ्या जरुरीने निघणं करतात बजाजी? जायला पाहिजे राजे. मृग तोंडावर आहे. जाण्यापूर्वी एक बाब कानावर घालावी म्हणून तसदी दिली. तसदी कसली? बोला. राजे शांतपणे चालत बजाजींच्या जवळ आले. थोरले महाराज गेले म्हणजे क्षणभर बजाजी शहाजीराजांच्या आठवणीने गप्प झाले. होणारं चुकत नाही राजे. माणसाच्या हयातीचं माणसाच्या हातात काहीच राहत नाही. बाळराजांना फलटणात समोर बघताना आम्हाला कैक वेळा महाराजांची याद आली आणि एक गोष्ट मनाला भिडून गेली. आता बाळराजांचे हात पिवळे करायला पाहिजेत. घरात मर्तिक घडलं असता 1 वर्षाच्या आतच ते व्हायला पाहिजे. नाहीतर शास्त्राप्रमाणे 3 वर्ष काही शुभकार्याला हात नाही घालता यायचा. बजाजींचे बोल ऐकताना राजांचे मन खोल तळवटातून घुसळून उठले. ते बजाजी बोलत नव्हते. सईबाईंवरच्या त्यांचा प्रेमा बोलत होता. राजांनी पडत्या काळात दिलेल्या थोर मनाच्या आधाराची जाण बोलत होती. राजे क्षणभर बजाजींच्याकडे नुसते बघतच राहिले. शंभू बाळांचा विवाह ही नुसती कल्पना ऐकतानाही त्यांच्या राजकारणी देहातील आबासाहेब मोहरून उठले होते. क्षणभर राजे, औरंगजेब, त्याचे डाव, त्यावरचे प्रतिडाव हे सारे विसरूनच गेले. त्यांच्या शिवसतेज डोळ्यांसमोर मुंडावळ्या बांधलेल्या शंभू बाळांची मूर्ती उभी ठाकली. शांतपणे हसत राजे बजाजींना म्हणाले, बरी बात काढलीत बजाजी. या निमित्तानं तरी आमच्या मासाहेबांचं दुःख थोडं हलकं होईल. गड उतरण्यापूर्वी तुम्हीच ही गोष्ट जातीनिशी त्यांच्या कानावर घाला. ते ऐकताना बजाजी मामांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. समाधानाने ते निरोप घेऊन राजांच्या महालाबाहेर पडले. त्यांच्याकडे बघताना राजांच्या हाताची सडक बोटे अत्यंत हळुवारपणे छातीवरच्या जगदंबेच्या माळेतील कवड्यांवरून फिरू लागली. विचारात हरवलेल्या राजांच्या जागत्या निमुळत्या डोळ्यांसमोर अंबराईचा रसवंत घेत असलेले शृंगारपूर उभे ठाकले. त्यांचा 2च मूर्ती दिसू लागल्या. शृंगारपूरकर शिर्क्यांची कुलदेवता भावेश्वरी आणि
आणि पिलाजी शिर्क्यांची ईश्वरी भावांची राजसकन्या राजाऊ जीव. राजांनी शृंगारपूरला थैलीस्वार पाठवून पिलाजी शिर्क्यांना गणोजी आणि राजाऊ यांच्यासह टाकोटाक येण्यासाठी बलाव धाडलं. पिलाजीराव आपला कबिला घेऊन दोन्ही मुलींच्यासह राजगडावर आले. राजांनी वडीलधाऱ्या जाणत्यांच्या साक्षीने सदर बोलावली. सदरेच्या एका तर्फेला चिकाच्या पडद्याआड राजांचा राणीवसा बसला. भरल्या सदरेत जिजाबाईंच्या तर्फेला बसलेल्या राजांनी पिलाजीवर शिर्क्यांना शब्द टाकला. आमचे महाराज साहेब गेले. त्यांना 1 वर्ष होण्याच्या आत धर्मशास्त्राप्रमाणे आम्हास आमच्या बाळराजांचं शुभकार्य करणं आहे. तुमच्या घरची शोभा असलेल्या राजाऊंना आम्ही आमच्या सूनबाई म्हणून बघाव्या म्हणतो. त्यासाठी आम्ही सदर साक्षीनं मागणं घालतो आहोत. तुमचा जो मनसुबा असेल तो साफ बोला. राजांचे अदबशीर बोलणे ऐकून पिलाजीचे रांगडे काळीस भरून आले. एवढ्या जरुरीने राजांनी कशासाठी बलाऊ धाडले याचा त्यांना आता उलगडा झाला. पाणावल्या डोळ्यांनी पिलाजी जिजाबाई आणि राजे यांच्याकडे बघत बोलून गेले. राज, ही वळचणीची गंगा पार आड्याला न्यायची गोष्ट काढलीसा. तुमच्या पायाजवळ उभं राहायची लायकी नाही आमची. बाळराजांच्या साठनं लग्नाला पोर पाहिजे असा कवाबी हुकूम केला असतासा तर आणून पायावर घातली असती. या परास काय सोनं होणार हाय तिच्या जन्माचं. पिलाजी राजांचे थोरपण नजरे आड न करता कळवळून मनचे बोलले होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात् शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.